प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, भावाच्या स्टाईलमध्ये बनवलेले पालक पनीर। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती आपण पाहूया। या ठिकाणी मसाला करण्यासाठी या ठिकाणी साधारणतः 3 टमाटोज घेतलेले आहेत, आलं घेतलेलं आहे, काजू घेतलेले 10 ते 12 व लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता या सर्व पदार्थांना आपण मिक्सरमधून छान बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे पेस्ट या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। तर साधारणतः 3 कांदे याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतले, तर त्याची वेगळी पेस्ट आपण या ठिकाणी केलेली आहे। तर या ठिकाणी 2 पालक पेंडी आम्ही घेतलेले आहोत, ते छान स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी प्रथमतः पाणी गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतर पालक आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे आणि आपण पालक याच्यामध्ये साधारणतः 10 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं पालक या ठिकाणी शिजलेला आहे। तर आता आपण याला याचं पाणी काढून थंड पाण्यामध्ये याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून पालक आपलं जास्त ओव्हरकुक होणार नाही। तर या ठिकाणी आपलं गरम पाणी काढून झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी थंड पाण्यामध्ये या पालकला साधारणतः 10 मिनिट आपण ठेवणार आहोत। इकडं पनीर आपण स्क्वेअरमध्ये कापून घेतलेलं आहे, क्यूब्समध्ये। आता याला आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहोत, जस्ट त्याचा कलर थोडासा रेड होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत। तर आपण आता या ठिकाणी पनीर आपलं फ्राय होत आहे, तोपर्यंत आपण या मिक्सरमध्ये पालक बारीक करून घेऊया। या ठिकाणी पूर्ण ते पालक घेतलेलं आहे आणि या ठिकाणी साधारणतः 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली व थोडीशी कोथिंबीर आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपल्याला छान मिक्सरमधून याची फाईन पेस्ट करून घ्यायची। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपलं पालक छान पेस्ट झालेली आहे। तर आता आपण कृती पाहूया पुढची। त्या ठिकाणी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा खडा गरम मसाला टाकणार आहोत। याच्यामध्ये लवंग आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता, दालचिनी, हा सगळा खडा गरम मसाला आहे। तर आता आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत आणि छान थोडंसं याला फ्राय करून घेऊया। आणि हे फ्राय झाल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि कांद्याची पेस्ट छान ब्राऊन होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। आणि मग कांद्याची पेस्ट आपली छान या मसाल्यामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण लगेचच याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। तर या ठिकाणी मी 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा मटन मसाला, 2 चमचे शाही पनीर मसाला, घरगुती 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची घेतलेली 1 चमचा, हळद व गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे। तर हे सर्व मसाले आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि छान यांना फ्राय करून घेऊया। तुम्ही पाहू शकता की आपला मसाला तेल सोडत आहे। लगेचच आपण याच्यामध्ये हिरवी मिरची फ्राय करून घेणार आहोत आणि नंतर आपण टोमॅटो, काजू, आलं, लसणाची पेस्ट जी होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छान आपला मसाल्याला कलर आलेला आहे आणि आपण याच्यावरती कस्तुरी मेथी टाकणार आहोत आणि छान पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपला मसाला छान फ्राय झालेला आहे व चवीनुसार या ठिकाणी मीठ आपण घेतलेलं आहे। तर मीठ तुम्ही अंदाजे घ्या, कारण पालकमध्ये देखील मीठ असतं। तर या ठिकाणी आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये पालकची पेस्ट आहे जी आपण करून घेतलेली, ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान याला मिक्स करून घेऊया थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण लगेचच याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला आता याला मिक्स करून घेऊ। आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही पाणी टाकू शकता थोडंफार आणि आता या क्वांटिटीमध्ये तुम्ही ठेवू शकता। तर कोथिंबीर आपण टाकलेली आहे याच्यावरनं आणि या ठिकाणी आपण 10 मिनिटे फक्त शिजवून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपली पालक पनीरची भाजी छान तयार झाली, खूप चविष्ट झाली होती। नक्कीच रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।